जाती जर गाई बघायला गेलो सर तर ही शांत नसते शक्यतो. नाही ही मुळात तशी जाती ही अग्रेसिव्ह असते. गाई जर बघायला गेलो जर समोर जर चारा बघायला गेलो पूर्ण क्लीन करून खाल्लेलं आहे. काय ठेवत नाही. मिल्क चार्जर तुम्ही पहिल्यापासून वापरता का? नाही नाही. म्हणजे किती दिवस झालं चालू आता करून? तरी बी आम्ही 1-2 वर्ष जर झालं वापरतो. त्याच्या अगोदरची परिस्थिती कशी असायची? त्याच्या अगोदरची परिस्थिती म्हणजे हा. वैरण शिल्लक जरा ठेवायची. ते नव्ह ते भरडा खायला यांची नाटकं असायची. भरड खाणार नाही, पाणी कमी प्यायची. आता तो काय देखील समस्या नाही. भरडा ठेवल्याला पूर्ण 100% आवरून खात्यात. गोटा पण अगदी क्लीन केलेला आहे होय, होय. है की नाही? सगळं होय. पुसून खात्यात. आता देशी जनावर म्हणलं की शेंडा खाणं बुडकाट ठेवणं हे बरोबर आहे. है की नाही? होय. मग एवढं ते कसं काय पुसून खायला लागले? ह्याचा अभ्यास केला का सर जरा? आणि आता तर आमचं जे चारा येणाने घालालोय ते एवढं निभार झालेला हत्ती गवत आहे तरी बरं. देखील ठेवत नाही. जी वैदिकचा चारा आहे तो. वैदिकचा चारा आहे आणि गोडवा आहे तिच्यात. आम्हाला जरी ताण लागली तिथं वैरण तोडताना हा. तर आम्ही 1-2 धाट ते चावून खाता होते. म्हणजे ऊस खाल्ल्यावानी ऊस खाल्ल्यावर हत्ती गवताचा थाट आपण तुम्ही स्वतः खाता ताण लागली की जरा मोडून खायचं. म्हणजे ते गोडवा लागतोय ते म्हणजे ऊस गोडवा खाल्ल्याचा आहे, गोडवा आहे. एवढा गोडवा आहे त्यात. होय, होय. त्यामुळे तो जो गोडवा आहे सिटी वैदिकचा गोडवा मातीमध्ये गेला गेला. मातीतला आपल्या पिकामध्ये गेला आणि पिकातला ह्या जनावरांच्या जनावरांच्याकडं. आला.